सवेरे सवेरे यारों से मिलने मन ठन के निकले, सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। हो दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं, कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं, दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है, इससे हमको जीने की किंवा मोजता येतात। आलं लक्षात? अक्षर लिहिता येतात का? साधा चित्र रंगवता येते का? तर ह्या गोष्टी जर तुम्ही 2 महिन्यामध्ये आपल्या मुलांना तयार करून दिले तर तुम्हाला फार म्हणजे उद्या येणारा तुमचाच मुलगा आहे किंवा मुलगी आहे, ती जेव्हा आपल्या शाळेमध्ये येईल तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स वाढेल। भलेही नाही शिकला नाही तरी चालेल, पण त्याचा कॉन्फिडन्स वाढेल की मला काहीतरी करता येते। याच्यासाठी हा शाळापूर्व तयारी मेळावा 1 याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ह्या शाळापूर्व तयारीसाठी जो इकडे मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याचे उद्घाटक आमचे मित्र कैलास टेंबुर्डे सर, या केंद्राचे केंद्रप्रमुख, व्यासपीठावर उपस्थित या शाळेचे मुख्याध्यापक गोवाळकर सर, या शाळेतील सगळे शिक्षक मित्र, स्मार्ट माता कहाडकर मॅडम, 2-3 नावं मला माहिती आहेत, सगळ्या अंगणवाडी ताई, सगळे पालक आणि ज्यांच्यासाठी हा सगळा उठाठेव सुरू आहे ते म्हणजे सगळे विद्यार्थी मित्र दोघी गुरुकुल है ना। आणि ते खरं आहे, सुरुवातीला शिक्षक फक्त शिकवावं अशी एक धारणा होती, आता ती धारणा जरा मोडीत निघाली। म्हणजे आता आई वडील आया लक्ष द्या इकडे माझ्याकडे, आया ठीक आहे, आधी फक्त पहिल्या वर्गापासून वरच्या वर्गात शिकवणारे शिक्षक हे फक्त तुमचे शिक्षक होते, पण आता असं राहिलं नाही। आता आई वडील पण त्या विद्यार्थ्याच्या भविष्याचे शिक्षक झाले, किंवा जास्त पुढे शिकला पाहिजे, जास्त पुढे शिकला पाहिजे विद्यार्थी सांगा मला तुम्ही। आयांनी बोला, आयांनी मला, आया फार महत्वाचे आहे। आया सांगा मला, 18 तास तुमच्याकडे विद्यार्थी राहतो आणि फक्त 6 तास विद्यार्थी माझ्या शाळेत राहतो, जास्त पुढे शिकला पाहिजे, घरी शिकला पाहिजे, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही शिक्षिका झाले की नाही? हो बिलकुल। अंगणवाडी ताईंना विचारा, आमच्या अंगणवाड्या ताईंना पण आता काम दिलेलं आहे। एक शासन निर्णय आहे 27 ऑक्टोबर 2021चा, त्या शासन निर्णयामध्ये कुठे कुठे काय काय आलं पाहिजे। आता हेमके सरांनी बोलताना तुम्हाला सांगितलं बघा की ह्या गोष्टी तुम्ही घरी करा। तुम्ही जे घरी करणार आहात ना त्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत। तुम्ही लहान असताना काय काय खेळलं बघा, खेळले की नाही खेळले? अजिबात नाही खेळले तुम्ही तुम्ही खेळले ना? मग जे खेळ तुम्ही लहानपणी खेळले ते खेळ पोरांसोबत खेळायचे आहेत। एवढं सोपं काय माहिती आहे? करता येईल की नाही? बरं, खेळ ही अशी एक भावना आहे किंवा खेळ एक असं एक काम आहे, त्या कामातून मला आनंद येतो। मग माझा वय कुठलाही राहू, मी समजा 80 वर्षाचा जरी असलो तरी सुद्धा मला खेळ खेळणं आवडते, किंवा तुम्ही तुमचं वय जरी
हो करतो गेटवरच दिलं आपण. चिमणे असा असं असं याच्या सारखं कोणतं आहे असं विचारायचं. जोड्या होतात म्हणजे लाव म्हणा झाला आम्हाला घाबरत आहेस का? नाही ना बापू हुशार. काय मारतो दुसरं एक झाला पाहिजे. चल जा हां